तर राष्ट्रवादीला लोकसभेच्या 10 जागा पाहिजेत असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे। त्यापैकी विदर्भातून 2 जागा हव्यात असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार विरोधी पक्षात असल्यामुळे विकासाला विरोध करतायत। शरद पवारांकडून जेवणाचं निमंत्रण हा पवारांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचं देखील आत्राम यांनी म्हटलंय। आपल्यासोबत मंत्री धर्माबाबा आत्राम आहे। बाबा मला एक सांगा, शरद पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जे जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, कुठेतरी एक त्यांचा राजकीय ती खेळी होती असं वाटतं तुम्हाला? पवार साहेबांना जे शब्द निघतात ते फार महत्त्वाचा शब्द असतात। काय खेळी करतात ते माहीर आहेत राजकारणामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या खेळीकडे न बघता वस्तुस्थितीला बघून आम्हाला पुढे जायचं आहे। आणि त्या दृष्टीने आमचं एकच काम आहे की आता वेळ घडी तेच आहे, पण आता वेळ नवीन आहे। राष्ट्रवादीने परत आता जागेमध्ये एक जागेची वाढ केलेली आहे। नाही, पहिलेपासून 10 बोलत होते, मी 9 बोलत होतो। आता काल त्यांनी 10 बोललं म्हणून आता आज 10 जागाचं ते पहिल्यापासूनच मागणी चालू होतं, परंतु मी 9 जागा म्हणून मी बोलत होतो। आणि त्या दृष्टिकोनातून ते कारण की आता परिस्थिती वेगळी आहे। आम्ही सगळे एकत्रित आल्यानंतर सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि 100% सीट निघू शकतात, 48 ची 48। तर त्या दृष्टिकोनातून एक एक सीट हा महत्वाचा आहे। अशी खूप चर्चा आहे की गडचिरोलीमधनं तुम्हाला देखील भाजपच्या चिन्हावर कदाचित लढवलं जाईल। काय सांगता येईल मला, पण तुम्ही तर आज मंत्री आहो एनसीपीचा आणि प्राथमिक सदस्य एनसीपीचा असल्यामुळे माझ्या इच्छा हेच आहे की एनसीपी मधून मी उभा झाला पाहिजे आणि पुढे काय महायुतीचे नेते बसून ठरवतील त्या दृष्टिकोनातून आपण इच्छुक आहोत लढायला। हा महत्वाचा बाब आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आणि आम्हाला अबकी बार 400 पार हे आमचा मुद्दा आहे। तुम्ही वारंवार म्हणतात की शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी, त्यांची निवृत्तीची वेळ झालेली आहे, मात्र ते तितक्याच जोमाने वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना पाहायला मिळतात। या राज्यामध्ये जे कामं चांगलं होत आहेत, जे विकासाचं काम होत आहेत, राज्याला पुढे घेऊन जाण्याचा दादा जे प्रयत्न करत आहेत त्याला विरोध करण्याकरता हा सगळं नाटक सुरू आहे। विकास हा आम्ही जो गेलो महायुतीमध्ये, आमचा मुद्दा एकच होता की विकास झाला पाहिजे। आणि साहेब प्रत्येक वेळी साहेबांचा विचार हेच होता की आपण नाही जायचं नाही। शरद पवारांचाच विकासाला विरोध होता? काय शरद पवारांचाच विकासाला विरोध होता? सवालच नाही। आता आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे गेलेलो होतो, विकासासोबत ते आले पाहिजे होतं। विरोध करत आहेत म्हणजे त्यांचा विरोध आहे विकासाला। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।